महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा जो प्रश्न प्रलंबित होता, हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर भरत गोगावले यांना अपेक्षेप्रमाणे रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. याशिवाय दुसरी एक अशी घडामोड आहे, की भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे नवीन, ती जाहीर झाली आहे. या संदर्भात या दोन्ही मुद्द्यांवर आज आपण न्यूजरूम लाईव्हमध्ये चर्चा करणार आहोत. पालकमंत्रीपदाबद्दल सविस्तर आपण रोशन सरांकडून जाणून घेऊया. नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आलेलं आहे. अपेक्षेप्रमाणे नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजनांकडं गेलेलं आहे. तिथं भाजपकडनं दादा भुसे इच्छुक होते, मात्र शिवसेनेकडनं. मात्र तिथं कुंभमेळ्याची जबाबदारी आणि ज्या प्रकारे ते ॲक्टिव्ह झाले होते त्या प्रकारे ती जबाबदारी त्यांनाच मिळणार हे निश्चित मानलं जात होतं. शिवसेनेकडनं पण त्यांना फारसा विरोध करण्यात आला नाही. त्याच्यामुळं त्यांना म्हणजे ते अलिखित पालकमंत्रीच तिथले होते. सगळ्या जबाबदाऱ्या तेच पार पाडत होते. मात्र ती घोषणा होत नव्हती. ती अखेर घोषणा झालेली आहे. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की रायगडमध्ये काय होणार याची खूप जणांना उत्सुकता होती, कारण की मंत्री अदिती तटकरे यांचं पालकमंत्रीपद फिक्स मानलं जात होतं. गेल्या वर्षी, ह्या वर्षी तर गोगावलेंनी झेंडावंदन केलं तिथं, पण मागच्या वेळेस तिथं अदिती तटकरेंना मान मिळाला होता झेंडावंदनाचा. त्यामुळं अनेकदा भाषणांमधनं पण त्यांच्या पालकमंत्री असा काही कार्यकर्ते उल्लेख करत होते. त्यामुळं तिथं तडजोड होणार नाही असं वाटत होतं. मात्र मागच्या काही घडामोडी आपण पाहिल्या तर शिवसेनेला हे पालकमंत्रीपद सोडण्याची तयारी तटकरे कुटुंबियांकडनं दाखवण्यात आली होती. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आदित्य तटकरे यांचे भाऊ यांना हे विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं रायगडमधनं निवडणुकीच्या मैदानामध्ये होते. त्यांनी जेव्हा महायुतीकडनं उमेदवारी अर्ज भरला होता तेव्हा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या या देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये होत्या. त्यामुळे इथंही निवडणूक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला, दळवींना अर्ज मागं घ्यायला सांगितला आणि ही निवडणूक बिनविरोध झाली आणि तटकरेंच्या घरामध्ये दुसरी आमदारकी आली. तेव्हा तशी चर्चा होती की ह्या आमदारकीच्या बदल्यामध्ये त्यांनी पालकमंत्रीपदावरचा दावा सोडला होता. त्यानंतर भरत गोगावले सुद्धा ठामपणे सांगत होते की पालकमंत्री मीच असणार आहे, 15 ऑगस्टला माझ्या हस्ते झेंडावंदन होईल. त्या प्रकारे झाले. मात्र घोषणा आज झालेली आहे. तटकरे विरुद्ध शिवसेना असं चित्र रायगडच्या राजकारणामध्ये असतं. त्या राजकारणामध्ये आता शिवसेनेची सरशी आपल्याला झालेली दिसते. दुसरा मुद्दा असा की राष्ट्रीय कार्यकारिणी झालेली आहे. महाराष्ट्रातल्या भारती पवार यांना त्याच्यामध्ये संधी मिळालेली आहे. विनोद तावडे हे कार्यकारिणीमध्ये आहेत. मात्र याच्यामध्ये मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो की राहुल गांधींविरुद्ध उत्तर प्रदेशमधनं निवडणूक हरलेल्या स्मृती इराणी या खूप वर्ष मागच्या म्हणजे लोकसभा झाल्यापासून त्या गायब होत्या. त्या TV सिरियलकडे वळल्या होत्या. त्या फारशा राजकारणात ॲक्टिव्ह दिसत नव्हत्या. मात्र त्यांना ह्या कार्यकारिणीमध्ये संधी दिलेली आहे. उत्तर प्रदेशमधनं त्या पुन्हा ॲक्टिव्ह होतील आणि राहुल गांधींविरुद्ध लढतील अशी शक्यता आत्ता दिसत आहेत. कारण की 3 वर्ष ॲक्टिव्ह नसणाऱ्या व्यक्तीला अचानक ॲक्टिव्ह करणं आणि उत्तर प्रदेशची जबाबदारी देणं यामागं भाजपचा मोठा प्लॅन आपल्याला दिसून येईल. मला वाटतं आजच्या पालकमंत्रीपदाचा जो वाद सुटलेला आहे त्यातून तिन्ही पक्षांचं समाधान झालेलं आपण मानायला हवं. कारण नाशिकचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीचा दावा होता. तिथं सर्वाधिक त्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पण भाजपने आणि खास करून गिरीश महाजन यांनी मागच्या काही वर्षापासून तिथला नाशिकचा पालकमंत्रीपदाचा दावा सोडला नव्हता. कुंभमेळा असेल किंवा इतर काही कुंभमेळ्यासाठीचा जो निधी असेल त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद हे महत्त्वाचं बनलं होतं. अशा वेळी गिरीश महाजन यांनी आपला तिथला दावा कायम ठेवणं आणि ते मिळवणं हे महत्त्वाचं आहे. दुसरीकडं रायगडमध्ये भरत गोगावले यांनी मागच्या 1.5 वर्षापासून पालकमंत्रीपदासाठी देव पाण्यात ठेवले होते. त्यांनी त्यासाठी शिवसेनेने त्यांची जी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी ही जी विधान परिषदेची एकत्रित असलेली आमदारकी आहे त्याच्यावरचा हक्क सोडला होता. ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सगळ्यात जास्त मतं होती. त्यामुळे शिवसेनेचा एक आमदार सहज निवडून येऊ शकला असता. पण त्याच्या बदल्यात पालकमंत्रीपद मिळवलं शिवसेनेने. त्याचवेळी राष्ट्रवादीलाही एक आमदार जास्त मिळालेला आहे विधान परिषदेवरती. त्यामुळे तिन्ही पक्षांचं समाधान झालंय असं आपण म्हणायला हवं.
खरं तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांसोबत दादा भुसे आणि छगन भुजबळ हे दोन नेते पण पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पहिल्यापासून तसा भुजबळांचा दावा कमी जास्त प्रमाणात होता, कारण त्यांनी जास्त जास्त फोर्स त्या पदासाठी लावला नव्हता, ताकद लावली नव्हती. परंतु दादा भुसे त्या पदासाठी आग्रही होते, कारण त्यांनी मागच्या टर्ममध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद भूषवलं होतं. त्यामुळे एकंदरीत तिथे आपल्याला म्हणजे वाटत होतं की बाबा तिथे टफ आहे, आणि खरंच तिथे जवळपास 2.5 वर्ष होत आहेत महायुती सरकारला सत्तेमध्ये येऊन. 2.5 वर्षानंतर 2.5 वर्ष हा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नव्हता. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एकदा नियुक्ती करून सुद्धा त्याला स्थगिती दिली होती. त्यामुळे कुठेतरी इथे संघर्ष हा तीव्र होताच राष्ट्रवादी आणि भाजपमधला, किंवा शिवसेना आणि भाजपमधला. आणि परंतु या ठिकाणी गिरीश महाजनांचं एक प्लस पॉईंट ठरला की ते एकतर तिथल्या प्रत्येक जो पुढच्या वर्षी तिथं कुंभमेळा होतोय, त्या कुंभमेळ्याची जबाबदारी त्यांच्यावरती येऊन पडली होती, त्यांच्याकडे आली होती. आणि तेव्हापासून ते जास्त प्रमाणात नाशिकमध्ये अलर्ट झाले होते. आणि कदाचित भाजपने तिथे पुढच्या म्हणजे वाटचालीसाठी, म्हणजे पुढच्या निवडणुका ज्या आहेत किंवा कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपली निवडणुकांची तयारी त्या ठिकाणी सुरू केलेली दिसून येते. परंतु दुसरा मुद्दा असा पण आहे की संकटमोचन म्हणून जी त्यांची बिरुदावली आहे गिरीश महाजनांची, ते काही म्हणजे मध्यंतरीच्या काही काळामध्ये त्यांची प्रतिमा काही प्रमाणात थोडी म्हणजे बॅकफुटला ते गेले होते काही गोष्टीमुळे, घडामोडीमुळे. परंतु त्यांच्यावरती काही गंभीर आरोप झाले, काही गोष्टी माध्यमांवरती त्यांचे काही फोटो व्हिडिओ फिरले होते. परंतु त्यानंतर आता म्हणजे जो पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आलेलं नाशिकचं, त्यांना एक चांगली संधी मिळते असं मला वाटतंय. आणि या संधीतूनच भाजपने त्यांना एक पुन्हा म्हणजे पुढच्या निवडणुकीसाठी नाशिकमधला प्रमुख चेहरा म्हणून भाजपचा जर कोणी असेल तर तो गिरीश महाजन हेच असतील, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. तोच मुद्दा आपल्याला रायगडमध्ये दिसून येतो. रायगडमध्ये भरत गोगावले जे आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली म्हणजे या पुढच्या निवडणुकांसाठीच्या दृष्टीने शिवसेनेने एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. कारण तटकरेंचं त्या ठिकाणी ते खासदारकीला एक 24च्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले होते. म्हणजे राष्ट्रवादीचा एकमेव खासदार जो होता महाराष्ट्रातला, ते तटकरे होते. आणि तटकरे निवडून आल्यावरती तिथे आता शिवसेनेतले तिथे आमदार आहेच. परंतु कदाचित जर आपण 29च्या निवडणुकीचा विचार केला तर त्या दृष्टीने आता हे स्वबळावर लढणार की एकत्र लढणार हा मुद्दा अजून चर्चेत नाही आहे, किंवा त्याच्यावरती अजून चर्चा भाष्य कोणी थेट केलेलं नाही. परंतु तेथे शिवसेना आपल्याला लोकसभेच्या दृष्टीने पण तयारी करताना दिसण्याची शक्यता आहे. आणि गोगावलेंचा एक प्लस पॉईंट असा ठरू शकतो की त्यांनी म्हणजे विधान परिषदेला जे अनिल तटकरेंसाठी मदत केली, त्यांच्यावरती आरोप पण झाले होते. म्हणजे ते माझ्या सहकारी रोशनने सांगितलं होतं की दळवींची मुलगी तिथे उभी होती, परंतु त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला. आणि गोगावलेंनी अंतर्गत फिल्डिंग लावून किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फिल्डिंग लावून त्या ठिकाणी आपलं पालकमंत्रीपद पण त्या ठिकाणी फिक्स केलं होतं. आणि खरंच असं घडलं की ज्या आत्मविश्वासाने गोगावले इतके दिवस सांगत होते, आणि जो त्यांचा म्हणजे ध्येय होतं, किंवा जे त्यांचं म्हणजे काय म्हणतात त्याला स्वप्न होतं की रायगडचं पालकमंत्रीपद मिळवणं, ते कुठेतरी 2.5 वर्ष त्यांना वेटिंग करावं लागलं सरकार येऊन सुद्धा. परंतु ते आता पूर्ण झालेलं आहे. गोगावलेंकडं पालकमंत्रीपद जाऊन सुद्धा ना कुठेतरी ना तटकरे कुटुंबाचीच सरशी दिसतीये. एकंदरीत हे 5 वर्षाचं पालकमंत्रीपद 2.5 वर्षावरती आणण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये विकास कामं आणि हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे आता 2.5 वर्षामध्ये फारसं त्यांच्याकडं करण्यासारखं किंवा तटकरेंची अडवणूक करण्यासारखं काही राहिलं नसेल, अशी अपेक्षा झाल्यानंतर त्यांनी हे केलं. शिवाय एक खासदारकी तटकरेंकडं, एक मंत्रिपद घरामध्ये आणि मुलाच्या रूपानं आमदारकी 3ऱ्यांदा विधान परिषदेची घरामध्ये, असं हे सगळ्या बाजूनी ते तटकरे कुटुंब हे फायद्यामध्ये ठरतंय. त्यामुळेच खूप विचारपूर्वक त्यांनी पालकमंत्रीपद जेव्हा अनिकेत तटकरे हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून, तेव्हाच त्यांनी विचारपूर्वक असाच हा निर्णय घेतला असावा की आत्ता आपली सगळी कामं मार्गी लागलेली आहेत, याच्यामध्ये विरोधाला फारसा वाव नाही आहे. आणि जरी गोगावलेंकडं पालकमंत्रीपद जरी गेलं तरी ते निधीमध्ये फारसा हस्तक्षेप करू शकणार नाही आहेत, कारण बऱ्यापैकी कामं आपली झालेली आहेत. हा सगळा विचार करून त्यांनी ते पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलेलं असावं, असा माझा अंदाज आहे. दुसरं म्हणजे की लोकसभेला आत्ता बराच कालावधी, म्हणजे 2.5 वर्षाचा कालावधी आहे. आणि ज्या प्रकारे आत्ता विरोधक आक्रमक होत आहेत, त्या दृष्टीनं महायुती एकत्रच लढेल लोकसभेला. तरी विधानसभेला सांगणं अवघड आहे, मात्र महायुती ही लोकसभेला एकत्र असेल. त्यामुळे तटकरे कुटुंबाचा दावा हा तिथं कायम असणार आहे. आणि याच सेफ खेळीमधनं त्यांनी हा निर्णय घेतला असावा.
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची घडामोड आज घडलेली आहे. भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. या कार्यकारिणीकडेच्या यादीकडे आपण एक नजर टाकली तर जवळपास 3 माजी मुख्यमंत्री आणि 10 माजी मंत्र्यांचं कमबॅक झालेलं आहे. जे प्रवाहाच्या बाहेर पडले होते त्यांना पुन्हा मूळ राजकीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर जे विनोद तावडे महाराष्ट्राचे माजी मंत्री होते ते आता राज्यसभेचे भाजपचे खासदार आहेत. त्यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून फेरनियुक्ती झालेली आहे. त्यांच्याकडे ही सलग दुसऱ्यांदा जबाबदारी आलेली आहे. विनोद तावडे यांचं केंद्रातलं वजन असेल किंवा त्यांची हरियाणा बिहार इथल्या निवडणुकांची जबाबदारी असेल, या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा संघटनेतलं महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. याचा अर्थ दिल्लीच्या राजकारणात आता तावडे चांगले रुळलेले दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला भारती पवार ह्या ज्या उत्तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या महिला नेत्या आहेत. दिंडोरीमधून त्या 2024ची लोकसभेची निवडणूक हरल्या होत्या. त्यापूर्वी त्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या. त्यांना आता भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्रातून बरेच भाजपचे नेते निवडणूक हरले होते. सुजय विखे असतील किंवा इतर नेते असतील, पण सध्या तरी भारती पवार यांचं पुनर्वसन झालेलं दिसून येते. भाजप जिथं सगळ्यात स्ट्रॉंग समजला जातो ना, खानदेश आणि तो पट्टा नाशिकचा, तिथनं भारती पवार या नेतृत्व करत होते आणि त्यांच्याकडं राज्यमंत्रीपदाचा म्हणजे आरोग्य विभागाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार होता. तर एवढ्या मोठ्या मंत्रिपदावरती केंद्रामध्ये असणाऱ्या व्यक्तीचा पराभव होणं हे भाजपसाठी त्यावेळेस नामुष्की होती. त्याला वेगवेगळी कारणं होती. तेव्हा कांद्याचा प्रश्न होता, शेतकऱ्यांचा प्रश्न होता, एकंदरीत वातावरण थोडंसं महाराष्ट्रामधलं वातावरण महाविकास आघाडीमुळे त्यांच्या विरोधात होतं. तरी देखील भारती पवार यांचा भगरे गुरुजींनी पराभव करणं, तालुका लेवलचे ते अध्यक्ष होते, फार मोठे नेते म्हणून ते परिचित नव्हते. त्यांच्याकडनं भारती पवार यांचा पराभव होणं हे नक्कीच भाजपसाठी आणि उत्तर महाराष्ट्रासाठी त्यांच्यासाठी ते धक्कादायक होतं. त्यामुळे तिथल्या राजकारणाची परत ते फेररचना करू पाहतायत, की जसं की आत्ता गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपद देऊन त्यांच्याकडे एक्स्ट्रा अधिकार दिलेले. आता तिथं मेळावा होतोय, त्यानंतर भारती पवार यांना ॲक्टिव्ह करण्यात आलेलं आहे. कारण की पराभवापासून त्यांच्याविषयी फारशा चर्चा त्या संघटनेमध्ये सक्रिय आहेत किंवा कुठं काय करतात त्याच्या बातम्या फारशा बाहेर येत नव्हत्या. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करून त्यांना परत एकदा सक्रिय करण्याचा आणि 2029च्या दृष्टीनं निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याची तयारी आपल्याला दिसून येते. तर एकंदरीतच पालकमंत्रीपदाचं राजकारण असेल किंवा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मागचे जे नेते आहेत त्याबद्दलचं राजकारण असेल, तर ह्या सगळ्या घडामोडी आजच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये आपण जाणून घेतल्या आहोत. अशीच चर्चा जर तुम्हाला पाहायची असेल तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.